महाराष्ट्र सरकारनं 254 एकर जमीन 2 बिल्डर्सला दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। महाराष्ट्र सरकारकडे मोठमोठे वकील तरीही सरकारनं खटला हरला, सरकार मुद्दाम हरलं का असा संशय राऊतांनी व्यक्त केला। तर सरकार बिल्डर धार्जिणे असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। हायकोर्टानं ही जमीन कंपनीला द्यायचा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं। महावीर कोण आहेत ज्यांना 254 एकर जमीन न्यायालयाच्या माध्यमातून अंदण देण्यात आलेली आहे। अंदण आम्हाला सगळं 10 फुटाचं कोणी घर देत नाही गरीबाला। इथे इस्टेट कंपन्यांना दिली जाते, तो पण न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा पराभव होतो। या खटल्यामध्ये हा पराभव जाणून बाजून स्वीकारला आहे। हार कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून असाही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की सरकारच हरला आहे, हरवून घेतलं स्वतः 254 एकर जमिनीसाठी। पण मला तसं वाटत नाही। सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करते हे माझ्या लक्षात आलं आहे। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या महाराष्ट्राच्या जमिनीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीने सर्व अभ्यास करून ही जागा राज्य सरकारच्या मालकीची ठरवली होती। त्याविरुद्ध कोकण विभागाच्या आयुक्ताकडे ते अपील गेलं। त्या कोकण विभागाच्या आयुक्तांनी तत्कालीन त्या विरुद्ध निर्णय दिला। निर्णय दिल्यानंतर ते पुन्हा प्रकरण राज्य सरकारने लावून धरायला पाहिजे होतं। राज्य सरकारने लावून धरलं नाही आणि वेळकाढूपणा या सगळ्या प्रकरणामुळे झाल्यामुळे आज ही जमीन राज्य सरकारच्या हातून जाते आहे आणि प्रचंड नुकसान या सरकारचं होतं आहे असं माझं मत आहे। उच्च न्यायालयाने त्यांचा निकाल कुठल्या आधारावर दिला याचा अभ्यास आम्ही करतो आहे आणि अभ्यास झाल्यानंतर पण हे मी आज या ठिकाणी आवर्जून सांगेल की महसूल संहितेप्रमाणे ही जमीन क्लास 2 आहे। या ठिकाणी संजय राऊतजीशी मी काल बोललो, माननीय वडेट्टीवारजीशी बोललो आहे। त्यामुळं आम्ही सर्व मिळून शेवटी ही जमीन काही आत्ता बावनकुळेंच्या काळात किंवा देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या काळात ही काही त्यांना अलॉट केली नाही आहे। 999 वर्षाची लीज आहे। 100 वर्षापूर्वी त्यांना ती जमीन देण्यात आली होती आणि त्यातनं ती लीज सबलेट करण्यात आली। मोठी हिस्ट्री आहे, पण यामध्ये आम्ही कोणाला सोडणार नाही। आम्ही सुप्रीम कोर्टात जातो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।